आणि आता आपण वळणार आहोत महामुंबईकडे, ज्यामध्ये ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई हे सारे आसपासचे परिसर या महामुंबईत मोडतात आणि या भागात मिळून एकूण 18 जागा आहेत। इथं महायुतीचं प्राबल्य आहे, कारण 18 पैकी 15 जागा या महायुतीकडे आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे आणि आसपासचा परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्यांचा गड मानला जातो आणि त्याच कारणानं मुख्यमंत्री ज्या ठाणे शहराचे किंवा ठाणे जिल्ह्याचे आहेत तिथे किती जागा निवडून आणतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच भाजपसाठी देखील हा परिसर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मराठी भाषिक मध्यमवर्गीयांची संख्या या मतदारसंघांमध्ये मोठी आहे। म्हणूनच लोकसभेत देखील ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ जेव्हा महायुतीनं जिंकले होते त्यावेळी लोकसभेतली कामगिरी विधानसभेच्या निवडणुकीतही महायुती बजावणार का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि आता ते चित्र 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे। या संदर्भात आपला सहकारी वेदांत नेप ठाण्यामधून आपल्या समवेत आहे आणि तो तिथे काही ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करतोय। वेदांत, विजय, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की MMR रिजनचा नेमका मूड काय असणार, कारण आपण बघितलं शिंदेंचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला ठाणे शहर, ठाणे जिल्हा आहे आणि लोकसभेचे जर आपण निकाल बघितले तर लोकसभेच्या निकालामध्ये 2 लोकसभा या महायुतीकडे गेलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच इथला मतदार हा शिंदेंच्या बाजूनी आहे, महायुतीच्या बाजूनी आहे हे आपल्याला पाहायला मिळालं। मात्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठं आव्हान असणार आहे आणि हाच MMR रिजनचा मूड जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आहेत, ज्यामध्ये ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ सर आहेत, आपल्यासोबत जय सामंत सर आहेत, लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार, त्यासोबतच कैलास माबदी सर आहेत, दैनिक जनादेशचे संपादक। आपण मिलिंद सरांकडे जाऊयात। सर, जसं मी सांगितलं की बालेकिल्ला, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून लोकसभेमध्ये जो परफॉर्मन्स होता तो परफॉर्मन्स आता विधानसभेला सुद्धा दाखवायचा आहे आणि त्यामुळे अनेक महत्त्वाचे नेते, मग ते मंत्री रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अगदी प्रताप सरनाईक असतील, यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान आहे। निश्चितच मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं ह्या मतदारसंघांमध्ये ठाणे जिल्ह्याचे 18 मतदारसंघ आहेत त्याकडे विशेष लक्ष असणार आहे। तुम्ही शिवसेनेचा बालेकिल्ला असा उल्लेख केलेला आहे, परंतु आपल्याकडे जर आपण इतिहास पाहिला, जुने काय आकडेवारी पाहिली तर फार असं बालेकिल्ल्यासारखी परिस्थिती नव्हती। म्हणजे आपण जर 1999चा अगदी एक निकाल पाहिला तर प्रकाश परांजपे निवडून आले होते, परंतु प्रकाश परांजपेंना 3,90,000 मतं होती आणि दोन्ही काँग्रेसची मतं 4 लाखाच्या वर होती, जवळजवळ 4.5 लाख होती। तसंच आपल्याला 2009 साली सुद्धा बघायला मिळालं की मनसेचे राजन राजे त्यांना जी मतं मिळाली 1,34,000, त्याच्यामुळे विजय चौगुले शिवसेनेचे पडलेले आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेला अनेकदा असे धक्के बसलेले आहेत। राजन विचारांचं तुम्हाला एक उदाहरण देतो की राजन राजेंनी जवळजवळ 50,000 मतं खाल्ल्यावर राजन विचार 2-2.5 मतांनी निवडून आलेले आहेत। सध्याचा ट्रेंड जर बघितला तर साधारणपणे 2019चा निकाल बघितला तर 15 महायुतीकडे आणि 2 महाविकास आघाडी आणि 1 मनसे असा सध्याचं पक्षी बलाबळ बघायला मिळते। आता 2024ला काही वेगळं चित्र पाहायला मिळेल? मला असं वाटतं मुळात लोकसभेच्या निवडणुकीतली जी काही गणितं होती ती गणितं सगळी आपल्याला तंतोतंत इथे लागू करता येणार नाहीत। म्हणजे एक तर ध्रुवीकरण झालेलं होतं किंवा इतरही काही मुद्दे होते, संविधानाचा विषय असेल, आणखीन काही विषय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांची कंपॅरिझन करता येणार, संदर्भ बदललेले आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला जी काही मतांची जी हे असते मार्जिन्स, त्या मार्जिन्स जर पाहिलं तर अनफॉर्च्युनेटली आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल की शिवसेनेच्या मार्जिन्स कमी झालेल्या आहेत दोन्ही मतदारसंघामध्ये। त्याच्यामुळे त्यांना मेहनत केल्याशिवाय काही गत्यंतर नाही, जरी 15 असल्या तरी त्यांना मेहनत खूप करावी लागणार आहे। ठाणे शहर आहे, ठाणे ग्रामीण आहेत, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। म्हणजे बदलापूरची नुकतीच घडलेली घटना आहे, त्यासोबतच आरोग्याचा विषय बघितला तर कळवा रुग्णालयाचे आपण मध्ये काही मृत्यू बघितले, इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे, वाहतूक कोंडी, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर महाविकास आघाडी एक प्रकारे टक्कर देऊ शकते महायुतीला MMR रिजनला? महत्त्वाचे मुद्दे बरेच आहेत, पण 2 मुद्दे मला इथे प्रकर्षाने मांडावे असे वाटतात। एक लक्षात घ्या, राज्यात लोकसभेमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महायुतीला पराभवाचे धक्के बसत होते, पण एक प्रांत असा होता जिकडे महायुतीला बऱ्यापैकी विजय मिळाला, तो म्हणजे कोकणपट्टी सगळी।
आणि त्यामध्ये मेजर ठाणे जिल्हा जो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, ठाण्याची लोकसभेची जागा असेल, तुमची कल्याणची लोकसभेची जागा असेल, या दोन जागांमध्ये त्यांना फक्त विजय नाही मिळाला आहे. लक्षात घ्या, या 12 विधानसभा मतदारसंघ यामध्ये ज्या मोडतात त्याच्यामध्ये फक्त एका विधानसभा मतदारसंघात म्हणजे जो कळवा मुंब्रा आहे, जो जितेंद्र आव्हाडांचा आहे, तर या एका विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार मागे आहे. भिवंडीची जी जागा गेली त्यात बऱ्यापैकी कपिल पाटलांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता किंवा त्यांचं 5 वर्षात एकंदर किंवा 10 वर्षात एकंदर लोकांची जे वागणं होतं त्याचा फटका बसला. अदरवाईज तुमचं म्हणणं आहे की महायुतीची ताकद अजूनही आहे, जी विधानसभेला सुद्धा आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल. नाही, 100% आहेच ना. त्याचं कारण एकतर हा मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण जिल्हा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मिलिंद सर मगाशी जे म्हणाले त्याप्रमाणे हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून बदलत चाललंय. एक लक्षात घ्या, 2014ची निवडणूक तुम्ही आठवून बघा. तेव्हाच्या 24 पैकी मेजॉरिटी जागा कोणी जिंकल्या होत्या? भाजपाने जिंकल्या होत्या. आत्ताची 2019ची जी निवडणूक पाहाल तर त्यामध्ये 8 जागा या भाजपाने जिंकल्या होत्या. तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेने 5 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे भाजपाचा इथला आकडा जास्त आहे. यात एक गोष्ट इंटरेस्टिंग लक्षात घ्या, भाजपाची जी युतीमुळे ज्या अनेक ठिकाणी अडचण झाल्या ना त्यातला हा एक मोठा जिल्हा आहे. म्हणजे ताकद कोणाची आहे, आमदार कोणाचे जास्त आहेत. परत कैलास महापती सरांकडे येतो. जसं ते म्हणतात की ताकद महायुतीची ही आगामी विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल, कारण जितेंद्र आव्हाड आणि सपाचे रईस शेख सोडून महाविकास आघाडीची कुठे ताकद दिसत नाहीये. भविष्यात हे समीकरण या विधानसभेमध्ये बदलेल. महाविकास आघाडीची थेट ताकद दिसत नसली तरी सुद्धा लोकसभेच्या निकालाचा एक जर कप्पा तुम्ही पाहिलात तर त्यांनी ह्यांची बुनियाद हलवलेली आहे. ती कल्याण मतदारसंघामध्ये पण हलवली आहे, ठाण्यामध्ये पण हलवलेली आहे, जरी चांगलं मार्जिन असलं तरी. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आता बदल घडलेले आहेत. पंतप्रधानांना बोलवावं लागतंय, पंतप्रधान आता ते सगळं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या 10 वर्षात बदल झालेले आहेत. झोपडपट्ट्यांची नगरं झाली, नगरामध्ये बाहेरचा जो मतदार आला त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काल परवापर्यंत ठाणे शहर हा जो मतदारसंघ आहे हा ब्राह्मणी वर्चस्वाचा मानला जायचा आणि त्या ब्राह्मणी वर्चस्वासाठी लोकसभेचं तिकीट सुद्धा ब्राह्मणांना देत होते. आताच्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की 1,35,000 मराठ्यांची मतं आहेत आणि आता जे राज्यात मराठा केंद्रित राजकारण चाललेलं आहे याचा फटका ह्या मतदारसंघाला बसला तर त्याला कारणीभूत हे बदल आहेत. बरं, मला शेवटचा प्रश्न तिघांकडे घ्यायचा आहे. 18 पैकी काय वाटतं आता सध्याचे ट्रेंड बघता, 18 पैकी महाविकास आघाडी किती, महायुती किती? मला असं वाटतं की महायुतीकडे साधारणपणे एक 12 ते 13 जागा जातील. महाआघाडीची टॅली थोडीशी वाढेल. आणि मुद्दे मुद्दे डेफिनेटली ह्या संपूर्ण 18 मतदारसंघांमध्ये नागरीकरणचा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे नागरीकरणावर जो काम करेल त्याला मत. 18 पैकी मला असं वाटतं 18 पैकी 5 पेक्षा एकही जागा जर महाविकास आघाडीला जास्त मिळाली तर त्यांचं ते मोठं यश असेल असं मला या सध्याच्या परिस्थितीवर. आणि मुद्दे खरं आहे. मुद्दे अर्थातच नागरीकरणाचा महत्वाचा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की ही जी छोटी मोठी जी महानगरं आहेत की ज्यांची लोकसंख्या आता 40 लाखाच्या आसपास जायला लागली, ह्या अख्ख्या शहरांची रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी महायुती महाविकास आघाडीला यश मिळणार नाही ह्या निवडणुकीमध्ये. साधारणपणे 18 पैकी. यश मिळालं त्या पद्धतीने 5च्या पलीकडे महाआघाडी जाऊ शकत नाही. त्यामुळे हा मूड या सर्व ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकारांनी विजय आपल्याला सांगितलं आहे की महाविकास आघाडीला एक मोठं आव्हान MMR रिजनमध्ये असणार आहे. आणि इन्फ्राचा मुद्दा, अनेक मुद्दे आहेत त्यातला इन्फ्राचा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, नागरीकरणाचा मुद्दा आणि इतर जे काही मुद्दे नक्कीच आपण वेदांत, या चर्चेमध्ये मला वाटतं मांडले, ते मुद्दे हे आणि या वेदांतनं ठाण्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा केली. त्या दृष्टीनं महायुतीला झुकतं माप त्यांनी दिलेलं आहे. महाविकास आघाडीला या मतदारसंघात, ठाण्या जिल्ह्यातल्या मतदारसंघात आव्हान असणार आहे मोठं की आपल्या महाविकास आघाडीच्या जागा कशा वाढवायच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.